नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात आणि बघत आहात रेडिओ वत्सगम आवाज वाशिमचा. मी आर्य देव आजच्या आपल्या आरोग्य संजीवनी या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतोय. श्रोते हो, या कार्यक्रमात आपण नेहमीच वेगवेगळ्या डॉक्टरांशी चर्चा करत असतो. आज आपण त्वचा रोगांविषयी खास चर्चा करणार आहे आपल्या वाशिम येथील सुप्रसिद्ध त्वचा रोग तज्ञ डॉक्टर अमित कोठेकर यांच्याशी. डॉक्टर कोठेकर यांच्याविषयी सांगायचं म्हणजे ते MBBS झालेले आहेत आणि DVD झालेले आहेत. KEM या मुंबईच्या सुप्रसिद्ध हॉस्पिटलमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलंय आणि गेल्या 17 वर्षापासून वाशिमकरांची आणि सोबत हिंगोलीकरांची सुद्धा त्वचारोग तज्ज्ञ म्हणून सेवा करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जसं की सौंदर्यशास्त्र आहे, त्वचेची काळजी घेणे, मुरूम, डाग, पांढरे डाग, काळे डाग या सगळ्या विषयी ते आपल्या लाखो पेशंटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. कदाचित तुम्ही सुद्धा डॉक्टरांकडे कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या कारणासाठी गेलेलेच असाल. आज आपण त्यांच्याशी विशेष सौंदर्यशास्त्र आणि त्वचेची काळजी या विषयावर चर्चा करणार आहे. डॉक्टर, कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे आपलं. धन्यवाद. सर्वप्रथम मी रेडिओ वत्सगुल्मचे आभार मानतो की त्यांनी मला हे स्टेज दिले, हा प्लॅटफॉर्म दिला आणि माझे विचार किंवा माझी जी मतं आहेत त्वचारोग आणि सौंदर्यशास्त्राविषयीची ही सर्व श्रोत्यांपुढे मांडण्याची संधी मला दिली आणि एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत मी या माध्यमातून पोहोचू शकतो, माझे विचार पोहोचू शकतो. कन्सल्टेशन चेंबरमध्ये आमचा 1 to 1 मध्ये एका पेशंटशी संवाद सुरू असतो, पण या माध्यमातून हजारो लाखो व्यक्तींशी संवाद साधण्याची सुसंधी मला प्राप्त झालेली आहे. त्याबद्दल मी मनापासून रेडिओ वत्सगुल्मचे तसेच तुमच्या आरोग्य संजीवनी कार्यक्रमाचे आभार मानतो. श्रोते हो, डॉक्टरांशी आपण चर्चा करणार आहे. तो आजचा आपला विषय आहे सौंदर्यशास्त्र आणि त्वचेची काळजी. सर, सौंदर्यशास्त्र किंवा सौंदर्य नेमकं आपल्याला कशाला म्हणता येईल, काय सांगाल याविषयी? निश्चितच. आता आपण पहिलाच प्रश्न जो घेतोय तो अगदी एक मूलभूत प्रश्न, ज्याला आपण फंडामेंटल क्वेश्चन म्हणू, की त्या पद्धतीचा तुम्ही मला विचारलेला आहे. तर बेसिकली सौंदर्याची व्याख्या, शास्त्रीय व्याख्या किंवा कलात्मक व्याख्या वेगवेगळ्या असू शकतात, पण माझ्या लेखी सौंदर्य म्हणजे तुम्ही तुमचं कम्फर्टेबलनेस, तुम्ही स्वतःशी किती कम्फर्ट आहात तुमच्या व्यक्तिमत्वाशी, तुमच्या चेहऱ्याशी, त्याला मी सौंदर्य म्हणेन. आपली एक स्वप्रतिमा असते आपल्या दिसण्याविषयी, आपल्या रूपाविषयी, आपल्या चेहऱ्याविषयी, आपल्या केसांविषयी, आणि ती स्वप्रतिमा आणि आरशात दिसणारी आपली फिजिकल प्रतिमा, तर ह्यांची जर कुठेतरी सांगड बसत असेल, ह्या एकरूप असतील, तर त्याला मला असं वाटते की आपण त्याला सौंदर्य म्हणू शकतो. नाही मग आजच्या काळामध्ये आपण गोरं म्हणजे सुंदर आणि असं सगळं मनात धरून बसतो. एक्झॅक्टली. सौंदर्याची मापदंड वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देशात वेगळे आहेत, पण दुर्दैवानं आपल्या भारत देशामध्ये आपण गोरेपणा या विषयावर फार जास्त फोकस केलेला आहे, अननेसेसरी. सुदैवानं आपली त्वचा ब्राऊन आहे, गोरी आहे, आणि त्यामुळे आपल्याला स्किन कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा प्रादुर्भाव होत नाही. याबद्दल आपण निसर्गाचे, ईश्वराचे आभार मानण्याचं सोडून आपण युरोपियन किंवा अमेरिकन लोकांसारखं गोरेपणा याच्या मागे धावून आपल्या त्वचेचं नुकसान करून घेतो. आणि मागील कित्येक वर्षापासून ज्या आपण जाहिराती वगैरे बघतो तिथे पण वारंवार गोरेपणावर फोकस केला जातोय. आणि त्वचारोग तज्ज्ञांची आमची जी भारतीय संस्था आहे IADVL, त्यांनी वारंवार पाठपुरावा करून ह्या ज्या संकल्पना आहेत याला कुठेतरी मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याला एक मिळणारं यश म्हणजे एक प्रथित ब्रँड आहे, तुम्ही कदाचित ऐकून असाल की त्यांच्यामध्ये पण ते फेअर अँड लवली मधला फेअर शब्द काढून फक्त लवली नावानं ते ब्रँडिंग करणार आहेत, की जेणेकरून गोरेपणाचं जे आपल्या मनावर गारूड आहे इतक्या वर्षांचं, तर त्याला कुठेतरी अटकाव करण्याची आज गरज आहे. आणि गोरेपणा म्हणजेच सौंदर्य नाही. आवर स्किन, आपली भारतीय त्वचा ही ब्राऊन आहे, गव्हाळ आहे किंवा सावळी आहे, आणि सावळेपणामध्ये पण सौंदर्य असतंच. शिवाय सौंदर्य हे व्यक्तिसापेक्ष आहे, ते आपण बघणाऱ्याच्या नजरेत असतं असं आपण म्हणतो. की जसं कावळा काळा असून पण तो सुंदर दिसतो, चिमणी राखाडी असून पण सुंदर दिसते. त्यांनी जर बगळा होण्याचा प्रयत्न केला तर मग ते सुंदर दिसणार नाही. बगळा गोरा आहे, तो सुंदर आहे, पण चिमणी किंवा कावळा त्यांच्या नैसर्गिक रंगात सुंदर आहे. आपली जी निसर्गदत्त त्वचा आहे तर त्याला कुठेतरी
त्याचा टोन तोच मेंटेन करून त्याच्यामध्ये उजळपणा किंवा प्रभावीपणा आणणं, तजेलदारपणा आणणं हे आपलं कुठेतरी सौंदर्यशास्त्राचा उद्दिष्ट असला पाहिजे. नक्कीच नक्कीच. त्वचेचा गोरा रंग किंवा त्वचेचा कुठलाही रंग म्हणजे सौंदर्य नाही, तर त्वचा नितळ असणं, ती निरोगी असणं हेच खरं सौंदर्य आहे. अगदी बरोबर आहे. तुमचे दोन्ही शब्द परफेक्ट आहेत, नितळ आणि निरोगी. आणि अगदी निरोगी असेल तर त्याचं रिफ्लेक्शन निश्चितपणे तुमच्या चेहऱ्यावर दिसेल. मी तुमच्या मताशी सहमत आहे. सर, आपण तारुण्याच्या बाबतीत ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस नेमकीच मुलं मुली वयात येत असतात. अशा वेळी त्यांना सौंदर्याच्या बऱ्याचशा समस्या ग्रासलेल्या असतात, जसं की मुरूम म्हणूयात, आपण चेहऱ्यावरती कुटकुळ्या म्हणूयात, असे बरेचसे आजार दिसून येतात. तर याविषयी काय सांगाल? निश्चितपणे की पौगंडावस्था ज्याला आपण टीनेज म्हणतो, मुलांमध्ये मुलींमध्ये 13-14 वयोगटामध्ये शरीरामध्ये वेगवेगळे हार्मोनल बदल होतात. शिवाय याच काळामध्ये आपण वेगवेगळ्या कारणामुळे धूळ प्रदूषण यांचा पण सामना करावा लागतो. स्किन ऑइली बनते, त्यामुळे मुरूम कुटकुळ्या चेहऱ्यावर येणं आणि त्यामुळे जो आपला एकदम वन टोन स्किन आहे त्याच्यामध्ये कुठेतरी बदल होणं, ह्या प्रकारे बदल होतात. आणि मग त्यामुळे कुठेतरी मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो की हे मला का होतंय, किंवा मग याच्यापासून मला मी कसा बरा होईल. आणि मग ते चुकीचे उपचार करायला लागतात मित्रांच्या सल्ल्याने किंवा कुठल्या तरी स्टोअर्सवर जाऊन एखादं कॉस्मेटिक किंवा कधी कधी मेडिकलमधून औषधी घेऊन ते चुकीचे क्रीम लावतात. आणि त्यामुळे कधी कधी शॉर्ट टर्म जरी फायदा झाला, तात्पुरता कधी उजळपणा जरी आला, तरी दीर्घकालीन त्याचे दुष्परिणाम पण होतात. आणि यामध्ये आणखीन एका मुद्द्यावर जनजागृतीची आवश्यकता आहे की बाजारात एस्पेशली मेडिकल स्टोअर्सवर मिळणारे बरेचसे जे क्रीम्स असतात ते स्टिरॉइड युक्त क्रीम्स असतात. त्याच्यामध्ये मोमेटाझोन, क्लोबेटासोन, फ्लुटिकॅसोन असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टिरॉइड असतात. ॲक्च्युली त्या डॉक्टर प्रिस्क्राईब क्रीम्स आहेत आणि काही स्किन आजारात ते उपयोगी आहेत, पण त्याचा सरसकट गोरेपणासाठी किंवा उजळपणासाठी वापर करणं हे त्वचेसाठी अत्यंत हानिकारक आहे. आणि त्याचे दीर्घकालिक दुष्परिणाम आज घडीला आपल्याला दिसत आहेत आणि भविष्यात पण भरपूर दिसणार आहेत. त्यामुळे कृपया मेडिकल स्टोअर्सवरूनची औषधी डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय घेऊ नये, असं मी नम्र आवाहन सगळ्या जनतेला आपल्या माध्यमातून करू इच्छितो. हे झालं तुमचं कॉस्मेटिक जे मेडिकल स्टोअरवरून आपण घेतो, पण जे सर्वसाधारण क्रीम असतात, जसं तुम्ही आता एका ब्रँडचं नाव घेतलं होतं, तर अशा काही क्रीम्स आहेत यापासून पण काही धोका असतो? जनरली कॉस्मेटिक क्रीम्स ज्या असतात तुलनेने त्याच्यातले घटक जे आहेत ते तुलनेने कमी घातक असतात. आणि पण त्याला सरसकट आपल्याला चांगलं किंवा वाईट असं सांगता येणार नाही. त्यातले घटक एखाद्या व्यक्तीला सूट होतील तर दुसऱ्या व्यक्तीला होणार नाहीत, अशा पद्धतीचं त्या कॉस्मेटिक्स असतात. आणि त्याचा वापर आपण जर केला तर त्याच्यापासून जर आपल्याला प्रॉब्लेम होत नसेल, म्हणजे आपली स्किन फार ड्राय होत नाहीये किंवा फार ऑइली होत नाहीये, नवीन पिंपल्स येत नाहीयेत, तर ते कॉस्मेटिक काही काळापुरतं आपण सुरक्षितरित्या वापरू शकतो. मेडिकल स्टोअर्सवर मिळणाऱ्या क्रीमच्या तुलनेत नक्कीच ज्या आपल्या कॉस्मेटिक आहेत त्या कमी घातक आहेत असं म्हणू शकेन मी, पण ॲब्सोल्युटली सेफ, पूर्णपणे सुरक्षित आहेत किंवा सरसकट सगळ्यांनाच चालतील असं सांगू शकत नाही. पण शक्यतो तुमच्या त्वचारोग तज्ञांच्या सल्ल्याने तुम्ही जर कॉस्मेटिक्स वापराल तर ते नक्कीच तुमच्या त्वचेसाठी दीर्घकालीन जी गुंतवणूक आहे तुमची ती फायदेशीर राहील. नक्कीच सर. यासोबतच बऱ्याच तरुणी आहेत किंवा आजकाल मुलं सुद्धा पार्लरकडे त्यांचा रुख जास्त असतो. पार्लरमध्ये सुद्धा मग फेशियल करून घेणे किंवा तत्सम ज्या ट्रीटमेंट आहेत तिथल्या, तर त्याकडे सुद्धा बराचसा रोग असतो. तर पार्लर कितपत योग्य आहे आणि काय सांगाल या सगळ्याविषयी? निश्चितच की सर्वप्रथम आपली त्वचा चांगली दिसावी, आपलं अपील छान असावं असं मुलांना आणि मुलींनाही पर्यायानं वाटणं हे स्वाभाविक आहे. आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची जी माध्यमं आहे त्याच्यामध्ये पार्लर हे पण एक मीडियम आहे. पार्लरमध्ये वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स उपलब्ध असतात. त्यातल्या क्लीनअप्स, फेशियल ह्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स ज्या असतात ह्या बऱ्याचशा लोकांना सूट होतात. आणि त्यात जर फार स्ट्रॉंग केमिकल्स नसतील किंवा फार ऑइली कॉस्मेटिक्स नसतील तर त्याच्यापासून जनरली प्रॉब्लेम येत नाही. त्यातली जी मसाजिंग ॲक्शन असते त्यामुळे पण थोडाफार त्वचेला एक उजळपणा मिळतो, किंवा काही स्क्रबिंग ॲक्शनच्या प्रोसिजर्स असतात त्यामुळे पण होतो. जनरली आहे काही प्रमाणात उपयोगी आहे. पण ज्या स्ट्रॉंग ट्रीटमेंट्स आहेत एस्पेशली ब्लीच किंवा अति कॉस्मेटिक्सचा वापर, यामुळे पार्लर ट्रीटमेंटमुळे चेहऱ्याचं नुकसान पण होऊ शकतं.
एक ठराविक मर्यादेमध्ये आपण गरजेप्रमाणे जर अशा ट्रीटमेंट्स केल्या तर त्याच्यापासून उपयुक्तता होऊ शकते. शिवाय आजकाल बरेचसे प्रॉडक्ट आपल्याला होम फेशियल किट किंवा अगदी घरगुती उपाय पण आपण काही प्रमाणात करू शकतो. जसं आपण मगाशी मी बोलताना म्हणालो की स्क्रबिंग किंवा फेशियल टोनिंग ॲक्शन, तर ह्यासाठी आपण आपल्या घरामध्ये सर्वसामान्यपणे सापडणारे पदार्थ जसे हळद आहे, बेसनाचं पीठ आहे, ताक आहे, गव्हाचा कोंडा किंवा ॲलोवेरा आहे, आपापल्या स्किन टोनच्या नुसार जे आहे ते आपल्याला असे पदार्थ आपण अधूनमधून जर वापरले तर ते त्यातले घटकही आपल्याला माहीत असतात आणि त्याची उपयुक्तता आपण घरी वापरल्यामुळं सेफ्टी सिक्युरिटी पण आपल्याला जी आहे त्याच्याविषयी आपण शाश्वती असते. शिवाय सर्वांना माहीतच आहे सध्या कोरोनाची साथ चालू आहे, त्यामुळे बरेचसे व्यक्ती, मुलं असो किंवा मुली, थोडंसं जिथे क्राऊडेड जागा आहे जिथे गर्दी असते अशा ठिकाणी जाणं टाळत आहेत. तर अशा व्यक्तींना सुद्धा मी होम फेशियल किंवा घरगुती उपचार करण्याचा सल्ला देईन. घरगुती उपचाराच्या बाबतीत तुम्ही सांगितलं, आता तुम्ही ताक आणि गव्हाचा कोंडा वगैरे सांगत होता, काय काय आणखी घरगुती उपचार आपण करू शकतो, काय सांगाल? निश्चितच हे बघा, सर्वप्रथम आपल्याला आपला स्किन टोन कुठला आहे हे माहीत करणं गरजेचं आहे. बरोबर. जनरली पौगंडावस्थेमध्ये तरुणांमध्ये स्किन ऑइली असते. आता अर्थात त्यामध्ये पण काही टेक्निकल गोष्टी असतात, पण आपण एक जनरल ऑइली स्किन असते, काही लोकांची मीडियम असते आणि काही ड्राय असते. सामान्यपणे असे 3 टोन असतात आपल्या त्वचेचे. ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी स्क्रबिंग किंवा ॲस्ट्रिंजंट प्रकारचे जसे की लिंबू किंवा बेसनचा वापर करू शकतात. ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनी थोडंसं मॉइश्चरायझर जसे की ॲलोवेरा, मध किंवा साय याचा वापर करू शकतात. आणि ज्यांनी मीडियम स्किन आहे त्यांनी अधूनमधून स्क्रबिंग ॲक्शन करून मग त्याला टोनिंग पण ते करू शकतात. सर्वसामान्यपणे सगळ्यांनाच चालू शकेल असा एक घरगुती उपाय मी सांगत असतो पेशंट्सला. त्याच्यामध्ये ताक आणि गव्हाचा कोंडा जो असतो, आपण पोळी करताना जो वरचा भाग राहतो चाळणीतला, तर त्याचं एक मिश्रण फेस पॅक पद्धतीने जर आपण लावलं तर त्याच्यामध्ये ताकातलं लॅक्टिक ॲसिड आणि गव्हाच्या कोंड्यातलं व्हिटॅमिन ई त्याचा नैसर्गिक सोर्स मिळून जातो आणि एक त्वचेला आपल्याला छान प्रकारे उजळपणा आणि टोनिंग ॲक्शन पण त्याच्याने मिळून जाते. अशा प्रकारचे वेगवेगळे उपाय आपण करू शकतो. एक प्राथमिक उपचार म्हणून किंवा एक प्रायमिंग आपल्या त्वचेचं व्हावं ह्यासाठी अशा प्रकारचे वेगवेगळे उपाय आपण करू शकतो. आणि अर्थातच ते जर आपल्याला सूट होत असतील, त्याचा जर आपल्याला रिझल्ट मिळत असेल तरच अशा पद्धतीचे उपचार करणं अपेक्षित आहे. नक्कीच. एखाद्या उपायानं जर आपल्याला पुरळ येत आहे किंवा खाज येत आहे तर तो तुमच्यासाठी नाही आहे. आणि एकाच वेळी भरपूर प्रकारे प्रयोग करून घेण्यापेक्षा वन ॲट ए टाइम, एका वेळी एक या पद्धतीने जर आपण उपाय केले तर त्यातला आपल्याला कुठला जास्त सूट होतो, सुरक्षित आणि परिणामकारक आहे तो उपाय आपण नेहमीसाठी वापरू शकतो. नक्कीच. आपण पौगंडावस्थेबद्दल बोलत होतो, तारुण्याबद्दल बोलत होतो, पण सर्वसाधारण परिस्थितीमध्ये जे सर्वसाधारण लोक आहेत अशा स्थितीत आपण त्वचेची कशी काळजी घ्यायला हवी, काय सांगाल? अगदी बरोबर आहे की सौंदर्य म्हणा किंवा सौंदर्यशास्त्राचे प्रॉब्लेम्स म्हणा हे काही फक्त एक्सक्लुझिव्हली पौगंडावस्थेत होतात असं काही नाही. अगदी जन्मजात बाळापासून 80 वर्षाच्या सिनियर सिटिझन्सपर्यंत सर्वांनाच हे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आणि सर्वसामान्यांनी जी काळजी, प्रत्येक व्यक्तीने जी आपल्या त्वचेची काळजी घेणं अपेक्षित आहे तर त्याच्यामध्ये आपल्या त्वचेवर बाह्य वातावरणातील धूळ, प्रदूषण, सूर्यप्रकाश, वेगवेगळे गॅसेस याचा परिणाम होत असतो. शिवाय आता कोरोनाच्या साथीमध्ये आपल्याला फेस मास्क, रुमाल यांचा पण वापर करावा लागतो. वारंवार साबणाने हात धुवावे लागतात. सॅनिटायझरचा वापर करून आपल्याला वारंवार हँड क्लिनिंग करावे लागतं. तर याचा पण आपल्या चेहऱ्यावर आणि हातावर परिणाम होतो. तर चेहऱ्याचं आपल्याला धूळ किंवा प्रदूषण, सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी जेव्हा जेव्हा आपल्याला उन्हात जायचं आहे, आता आपल्या भागामध्ये बरेचसे व्यक्ती जे आहेत त्यांना उन्हात आणि शेतावर जावं लागतं वेगवेगळ्या कारणांसाठी. तर उन्हात फिरताना चेहरा आपल्याला टोपी, रुमाल, छत्री, स्कार्फ याने झाकून घेणे, जे काही ज्या ज्या ठिकाणी अप्रोप्रिएट आहे, जे त्या ठिकाणी सुटेबल आहे, उपलब्ध आहे आणि योग्य आहे अशा ठिकाणचा वापर करू शकतो. मोटरसायकलवर, टू व्हीलरचा वापर करताना हेल्मेट वापरणं हा सुद्धा एक त्याच्यामधला उपाय आहे. जेव्हा आपण बाहेरून येतो त्यानंतर जे तेल आणि धूळ जमा होते त्याला फेस वॉशने चेहरा धुवून घेणे, जेणेकरून जे मुरुमांचे छिद्र असतात, चेहऱ्यावरचे छिद्र असतात ते ब्लॉक होऊन मुरुम येण्यापासून आपले संरक्षण होईल. या प्रकारे आपण सर्वांनीच जी आहे ती एक
सामान्य काळजी घेणं गरजेचं आहे. नक्कीच त्वचेची काळजी घेणं सगळ्यांसाठीच गरजेचं आहे. सर, केसांच्या बाबतीत काय सांगाल? बरेच लोक हेअर डायचा वापर करत असतात. हेअर डायचा वापर करणं कितपत योग्य आहे आणि ती कशी निवडायला हवी? हा, बरोबर आहे की एक कॉस्मेटिक म्हणून आपण हेअर डाय विषयी बोलू आणि नंतर आपण पुढचं जे इंटरव्ह्यू सेशन आहे त्याच्यामध्ये आपण हेअरवर एक स्पेशल सेशनच करणार आहोत. पण तरीही हेअर डाय विषयी मी माझं मत मांडतो की एक ठराविक क्वांटिटी, ठराविक समजा पर्सेंटेजच्या वर जर आपले केस पांढरे झाले तर आपला लुक मेंटेन ठेवण्यासाठी हेअर डायचा वापर आपण एक कॉस्मेटिकली गरजेचा समजतो. तर हेअर डाय चांगला का वाईट किंवा ब्रँडेड का लोकल याच्या फंदात न पडता मी तुम्हाला त्याचं मेकॅनिझम सांगतो की तो एक प्रकारचा डाय आहे आणि अगदी ऑर्गॅनिक असं काही नसतं. प्रत्येक डाय हा कुठल्या ना कुठल्या केमिकल पासूनच असतो आणि याचा रिस्पॉन्स पण पर्सनलाइज किंवा व्यक्तिसापेक्ष आहे. प्रत्येकाला सूट होईल असं सांगता येत नाही. एक नवीन हेअर डाय ट्राय करताना त्याची एक पद्धती असते, प्रोटोकॉल असतो की त्याची थोडीशी क्वांटिटी आपण कानाच्या पाळीमागे किंवा कोपऱ्याच्या भागावर लावून 24 तास त्याच्यावर जर आपण लक्ष ठेवलं आणि तिथे जर आपल्याला कुठल्याही प्रकारे त्रास नसेल, म्हणजे लालसरपणा, खाज, आग, पुरळ अशा प्रकारे लक्षणं नसतील तर तो डाय, तो केमिकल आपल्याला सुरक्षित आहे हे आपण खात्रीलायकरित्या सांगू शकतो आणि त्याचा वापर आपण करू शकतो. हेअर डाय लावल्यानंतर त्याचं केसांच्या मुळाशी असणारी त्वचा, स्कॅल्प, त्यातून ॲब्झॉर्प्शन होतं आणि तो काही प्रमाणात घातक असतो. त्यामुळे त्या काळात आपण पाणी भरपूर पिलं तर किडनी वाटे तो डाय जो आहे तो शरीरातून निघून जाईल आणि त्याच्यापासून होणाऱ्या दुष्परिणामापासून आपण संरक्षण करू शकतो. कुठलाही डाय जो आहे तो कमी अधिक प्रमाणात घातक असू शकतो, पण जर या प्रकारे यासारखी लक्षणं नसतील तर तो तुमच्यासाठी तरी सुरक्षित आहे असं आपण समजू शकतो. नक्कीच. सर, त्वचेच्या बाबतीत आणखी आहार किती महत्त्वाचा आहे आणि कुठला आहार आपण त्वचा म्हणजे तजेलदार ठेवण्यासाठी घ्यायला पाहिजे, काय सांगाल? अगदी बरोबर आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे. कारण एस्पेशली आजकालच्या तरुण मुलामुलींचं असं मत असतं की स्किन केअर म्हणजे क्रीम्स, कॉस्मेटिक्स, फेस वॉश, सनस्क्रीन, मॉइश्चरायझर. अगदी हे नाही आहे. कारण हे बघा की एखादं झाड आहे, वनस्पती आहे, तर त्याला आपण पाना फुलांची काळजी नाही घेऊ शकत. त्याला आपल्याला मुळांशीच जे खत आणि पाणी आहे ते टाकावं लागतं. त्या प्रकारेच आपल्याला एखाद्या व्यक्तीची, आपल्याला स्किनची काळजी घ्यायची किंवा कुठल्याही अवयवाची काळजी घ्यायची आहे तर आपल्या शरीराचं पोषण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जी पोषण मूल्य असतात, आपण जे भाजी भाकरी वरण भात खातो, तर या व्यतिरिक्त आपल्याला जी पोषण मूल्य मिळतात आहारातून त्यासाठी आपल्याला हिरव्या पालेभाज्या, दूध, मोड आलेली कडधान्यांची उसळ आणि फळं, ह्या 4 गोष्टी ज्या आहेत त्यांना मी आरोग्याचे 4 स्तंभ मानतो. आणि या आहाराच्या ज्या आहारामध्ये आपण ज्याचा समावेश केला तर यापासून आपल्याला आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन, प्रोटीन यांची मुबलक प्रमाणात पूर्तता होऊ शकते. शिवाय ह्या म्हणजे याचे सोर्सेस पण सगळे व्हेजिटेरियन आहेत सर्वप्रथम आणि याच्या अशा काही फार महागड्या वस्तू नाही आहेत. सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात म्हणजे सहज मिळतीलही आणि फारशा महाग नाही अशा त्या वस्तू आहेत आणि सर्वांनी यांचं सेवन करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला आहार छान मिळेल. स्किनसाठी पर्टिक्युलरली जर आपण म्हणाल, आता ह्या तर सर्वच अवयवांसाठी आवश्यक आहे. स्किनसाठी पर्टिक्युलरली जे सिट्रस फ्रुट्स असतात, रसाळ फळं जी असतात, लिंबू, संत्रा, मोसंबी, शिवाय आवळा, या पदार्थातून आपल्याला व्हिटॅमिन सीची पूर्तता होते. व्हिटॅमिन सी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, स्किनसाठी आहे. शिवाय कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा तुमची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी हा एक फार महत्त्वाचा अँटीऑक्सिडंट आहे. तर सर्वांनी अशा प्रकारे फळांचं सेवन केलं तर एक आपल्या आरोग्यावर दूरगामी चांगला परिणाम होईल. शिवाय कोरोनाच्या विरुद्ध जी आपली लढाई चालू आहे त्यामध्ये पण सर्वांना मदत होईल असं मला वाटतं. शिवाय आपल्याला स्किनसाठी अजून एक एलिमेंट जो आवश्यक असतो तो म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स नावाचा पदार्थ असतो. तो पदार्थ आपल्याला जे नट्स असतात म्हणजे शेंगदाण्यामध्ये असतात काही प्रमाणात किंवा अक्रोड, बदाम, शिवाय सूर्यफूल किंवा जवस अशा तेलांमध्ये पण आपल्याला या प्रकारची तेलं, या प्रकारचे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स मिळतात आणि ते पण आपल्या स्किनसाठी आवश्यक आहे. नक्कीच. सर, गेल्या 17 वर्षापासून तुम्ही वाशिमकरांची सेवा करताय.
आणि आता तुमचं हॉस्पिटल तिथेच पण वर शिफ्ट होतंय, म्हणजे स्थलांतरण होतंय त्याचं. बरोबर. कधी पूर्णतः रुग्णांच्या सेवेत येणार आहे? अगदी बरोबर आहे. आम्ही आमच्या जुन्या जागेतून नवीन जागेत शिफ्ट होत आहोत आणि त्याच म्हणजे समृद्धी कॉम्प्लेक्समध्ये आम्ही फर्स्ट फ्लोअरवर लवकरच म्हणजे आपल्या स्वातंत्र्यदिनीच आमचा प्लॅन आहे की तिथे शिफ्ट होण्याचा. आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि प्रेमामुळे आम्ही आजपर्यंतही चांगली सेवा वाशिमकरांना उपलब्ध करून दिलेली आहे आणि यापुढेही आम्ही कायम अगदी 7ही दिवस आमचं क्लिनिक सुरू राहील आणि या कोरोनाच्या काळात सुद्धा आम्ही पेशंट्सला एक चांगली सेवा देण्याचा आमचा मानस राहील. त्वचेच्या संदर्भातील कुठल्या कुठल्या सुविधा आम्हाला तिथे मिळतील? काय काय उपचार होणार आहेत तिथे? काय सांगाल? निश्चितच की आपल्याला स्किन केअर क्लिनिकमध्ये आपण जे सुविधा देणार आहोत त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम तर मेडिकल फॅसिलिटीज ज्या औषध उपचाराच्या सुविधा असतात, जसं आपल्याला मुरूम, पांढरे डाग, काळे डाग या आजारांसाठी आपण बऱ्याच वेळा औषधी उपचार, याच्यामध्ये काही क्रीम्स असतात, फेस वॉशेस, टॅबलेट वगैरे देऊ. आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला काही इंटरव्हेन्शन्स किंवा प्रोसिजर्स पण आम्ही क्लिनिकमध्ये करतो. आणि त्या सौंदर्यशास्त्राच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर आपल्याला मुरुमांसाठी केमिकल पिलिंग, मायक्रोडर्म अब्रेजन, शिवाय मुरुमांचे खड्डे असतील तर त्यासाठी प्लेटलेट रिच प्लाझ्मा नावाची PRP थेरपी असते, ती मुरुमांच्या खड्ड्यांसोबत हेअर ट्रीटमेंटसाठी पण आपण करतो. शिवाय वेगवेगळे इंजेक्शन्स असतात. त्यानंतर मुरुमांच्या पडलेल्या खड्ड्यांसाठी PRP सोबत आपण डर्मारोलर नावाची सर्जिकल ट्रीटमेंट करतो. काही शस्त्रक्रिया पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. शिवाय तुम्ही सगळे ऐकूनच आहात की सध्याचं जे युग आहे ते लेझरचं युग आहे आणि लेझर ह्या मशीन्स ज्या असतात त्या एक प्रकारे कॉन्सन्ट्रेटेड फिजिकल किरण असतात, त्याच्यामुळे पण स्किनच्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सला फायदा होतो. जसं मुलींमध्ये असलेले अनावश्यक केस किंवा मुरुमांचे डाग, खड्डे किंवा गोंधन खुणा काढण्यासाठी सुद्धा लेझरचा उपयोग होतो. तर अशा वेगवेगळ्या प्रॉब्लेमसाठी आपण वेगवेगळे कॉस्मेटिक ट्रीटमेंट जे आहे ते पेशंटसाठी डिझाईन करतो. ह्या ट्रीटमेंट ज्या असतात ह्या टेलर मेड त्या व्यक्तीसाठी आपण ठरवतो की त्या व्यक्तीचा सर्वप्रथम प्रॉब्लेम काय हे आपण बघून घेतो आणि त्या प्रॉब्लेमनुसार त्याला औषधी उपचाराची गरज आहे किंवा काही प्रोसिजरची गरज आहे तर त्याची आम्ही त्याला माहिती आणि कल्पना देतो आणि निश्चितपणे पेशंटच्या इच्छेनुसार, गरजेनुसार आम्ही ह्या कॉस्मेटिक ट्रीटमेंट करतो. तर ह्या ट्रीटमेंट ज्या असतात ह्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या असतात. त्या थोड्याशा वेळ घेणाऱ्या पण असतात, काही प्रमाणात खर्चिक पण असतात, काही थोड्याशा त्रासदायक पण असतात. पण हे सगळं करून सुद्धा त्याचं पेशंटला जे परिणाम आहे, आउटपुट आहे तो अतिशय चांगला मिळतो. त्याचा कॉन्फिडन्स आणि जे आपण सुरुवातीला डिस्कस केलंय की सौंदर्य, त्याला त्याची जी स्वप्रतिमा आहे ती चांगली करण्याचा आपण प्रयत्न करतो आणि निश्चितपणे अशा प्रकारच्या ट्रीटमेंट पासून आपल्याला त्या पेशंटला जे आहे ते कॉस्मेटिकली चांगले रिझल्ट देण्यासाठी आपण मदत करू शकतो. नक्कीच सर, अतिशय चांगली चर्चा झालेली आहे आणि महत्त्वाचे विषय तुम्ही आज हाताळले सौंदर्याच्या बाबतीतले. आणखी देखील आपल्याला चर्चा करायची आहे वेगवेगळे जे त्वचारोग आहेत त्याविषयी, पण आज तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल रेडिओ वत्सगुल्म परिवाराच्या वतीनं, आमच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. आभार तर खरं तर मी मानायला हवे की तुम्ही मला ही संधी दिली की रेडिओ वत्सगुल्मच्या माध्यमातून वाशिम आणि परिसरातील जनतेपर्यंत मी माझा आवाज पोहोचू शकतो, माझं काम पोहोचू शकतो आणि कुठेतरी कोणाच्या जीवनामध्ये आनंद फुलवण्याचं काम जर मी या माध्यमातून करू शकलो तर निश्चितच मला माझी जे डिग्री आहे, माझं जे शिक्षण आहे, अनुभव आहे त्याचं सार्थक झाल्याचं मला समाधान लाभेल. नक्कीच. तर श्रोतेहो, हे होते डॉक्टर अमित कोठेकर, वाशिम येथील सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ. यांच्याशी आपण पुढे सुद्धा वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहे. आजच्या कार्यक्रमात इथेच थांबणार आहोत. तुम्ही बघत राहा आणि ऐकत राहा रेडिओ वत्सगुल्म, आवाज वाशिमचा. नमस्कार.